असे दुधाबरोबर गुटख्याचाही विषय त्यांनी घेतला, त्याच्याबद्दलही त्यांचं मनापासून अभिनंदन केलंच पाहिजे. पण गुटखा हा जो सुरू आहे श्रीगोंद्यामधला बेसिकली, या गुटख्या आजपर्यंत चालू असताना ह्याचे हप्ते कुणी घेतले? मग त्यांच्या बंधू, लहानी बंधू आजपर्यंत हप्ते गोळा करत होते. मग त्या हप्त्यांमध्ये काय मागं पुढे झालं म्हणून त्यांनी अचानक हा मुद्दा उपस्थित केला का? खरं तर त्यांच्या आधी आदरणीय बबनदादा त्या ठिकाणी आमदार होते. आजपर्यंत एवढे वर्ष झाले सत्ता त्यांच्याकडे आहे. व एवढ्या दिवसात सुद्धा त्यांच्या गावातली दूध भेसळ त्यांना थांबवता येईना. एवढं वर्ष होऊन सुद्धा तालुक्यातला गुटखा त्यांना थांबवता येईना. आणि हा प्रश्न घेऊन मग ते विधानसभेत ज्यावेळेस मांडते, मग ह्या ठिकाणी जे काही पोलीस प्रशासन आहे, मग पोलीस प्रशासन त्या ठिकाणी काम करीत नसेल असा त्यांचा जर आरोप असेल, तर मग त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना एखादं निवेदन दिलंय का, काय केलंय का? फक्त हे विषय घेऊन ह्याच्या मागे नंतर काय शिजणार आहे का, याचाही थोडासा चौकशी झाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. तुम्ही चौकशीची मागणी करताय का त्यासाठी? नाही, मी त्या संदर्भातलं एखादं पत्र मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्याही हा विषय कानावर घालणारच आहे. दूध भेसळ त्यांच्या घरापाशी होत असताना सुद्धा दूध भेसळीवर काय बोलत नाहीत, कारण तो त्यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. पण पनीरचा विषय त्यांनी घेतला, पनीरचाही मुद्दा त्यांनी चांगला घेतला, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण घरात शेजारी जे दूध भेसळ होतं याची चौकशी कोण करणार आहे? मग हा मुद्दा ते का मांडत नाही? मग ह्याचे काही लागेबंदी आहेत का? याचीही चौकशी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कोण आहे तो कार्यक्रम? त्यांचंच आहे, बाळासाहेब पाचपुते नावाचं कार्यकर्ता आहे, ज्याच्यावर रेड झाली आणि जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं रॅकेट त्याच्याकडे सापडलंय. त्याचबरोबर साईडच्याही 2-3 जिल्ह्याला तो पावडर पुरवत होता, हे त्याच्यातून चौकशीत हे झालंय. मग ती जी चौकशी झाली त्याच्यानंतर त्याचं पुढं काय झालं याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. आजपर्यंत त्यानंतर त्याच्यावर कसलीही चौकशी झाली नाही, काहीच नाही झालं. मग याचंही त्यांनी ते थोडंसं बोललं पाहिजे असं मला वाटतं.